अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भक्त हो, उद्या आहे माघी गणेश जयंती आणि आपण याआधी गणेश जयंती विशेष पूजा किंवा काही उपाय महत्त्वाचे पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि प्रभावी सेवा पाहणार आहोत। आता ही सेवा कुणी करायची, तर तुम्हा सर्वांचे खूप सगळे नेहमीच वेगवेगळे प्रश्न येतात। खूप सगळे स्वामी भक्त नव्याने जोडले जातात आणि प्रत्येकाची अडचण ही वेगळी असते। तर संतती ज्याला नाही आहे अशांनी ही सेवा करायची। ज्या घरामध्ये मुली जन्माला येतात, मुलगा नाही आहे, त्यांनीसुद्धा ही सेवा करायची। त्याचबरोबर खूप महिलांच्या समस्या आहेत की गर्भधारणा व्यवस्थित राहत नाही आहे, गर्भपात होतो, तर यांनीसुद्धा सेवा करायची आहे। ज्या घरामध्ये मूक बधीर मतिमंद मुले जन्माला येतात किंवा ऑलरेडी असे मुले आहेत, 10 वर्ष वय आहे पण त्यांना काहीही समजत नाही, अशांसाठी सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी सुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर विवाह जमत नाही, नोकरीमध्ये यश येत नाही आहे किंवा मग आता 10वी 12वीच्या परीक्षासुद्धा आलेल्या आहेत, यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता। आजारी व्यक्तीसाठी सेवा करू शकता, म्हणजेच काय, तुमची अडचण कोणतीही असो त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आसपास जर बेलाचं झाड असेल आणि ज्यांच्याकडे बेलाचं नसेल तर मी इथे तुम्हाला काही झाडांची नावे सांगणार आहे। तर इथे मी तुम्हाला काही झाडांची नावे सांगेल आणि यामधून तुम्हाला एकच झाड निवडायचं आहे, म्हणजे एकाच झाडाची 21 पाने घ्यायची आहेत, म्हणजेच पत्री। तर हे पत्री पूजन खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला त्यासाठी आधी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पाची व्यवस्थित पूजा करायची आहे आणि मग हा उपाय करायचा आहे। तर तुमच्या आसपास जास्तीच्या तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, किंवा मग तुम्हाला मधुमालती किंवा बेलाचं झाड असेल तर त्याची 21 पाने, धोत्रा, आघाडा, तुळस, डाळिंब किंवा मग पिंपळ वृक्ष असेल तर त्याचं, किंवा मग शमीचं, तुम्ही यापैकी कुठल्याही एका झाडाचे घ्या किंवा मग याचं एक त्याचं एक असं नाही, एकच झाड निवडायचं, 21 पाने घ्यायची। ती पाने तुम्हाला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत। आता धुवून घेतल्यानंतर थोडीशी कोरडी करून घ्या आणि जी काही तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पानाला अष्टगंध लावून घ्यायचा आहे। ती सर्व पाने तुम्हाला एकत्रित एका भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा ते भांडं हातामध्ये घेऊन तुम्हाला देवाला सांगायची आहे। त्यानंतर गणेशाची 21 नावे घ्यायची आहेत, म्हणजेच एक नाव घेऊन एक तुम्हाला पान देवाच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला नावे सांगते आणि सर्व जे काही नावांची लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर बघा, एक पान हातामध्ये घ्यायचं, श्री वक्रतुंड पान अर्पण करायचं, श्री धूम्रकेतू, श्री भालचंद्र, श्री कृष्ण पिंगाक्ष, श्री विघ्नराज, श्री गणपती, श्री लंबोदर, श्री जगदीश, श्री ओंकार, श्री विघ्नराजेंद्र, श्री आदिदेव, श्री धूम्रवर्ण, श्री एकदंत, श्री महोदर, श्री विनायक, श्री गजवक्र, श्री ब्रह्मणस्पती, श्री गजानन, श्री विकट, श्री गणेश, श्री मयुरेश्वर, ही 21 नावे घ्यायची आहेत आणि 21 तुम्हाला जी पाने आहेत ती देवांच्या चरणी अर्पण करायची आहेत। नंतर देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 21 अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, म्हणजेच तांदूळ अखंड घ्या। ते तांदूळ थोडेसे ओले करायचे, 1 थेंब पाणी टाकायचं, त्यावरती तुम्हाला थोडासा शेंदूर टाकायचा आहे आणि ते पूर्ण अक्षदा शेंदुराच्या कलरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि मग पुन्हा तुम्हाला त्या संपूर्ण अक्षदा मुठीमध्ये घ्यायच्या आहेत आणि देवाच्या चरणांवरती इच्छा सांगत सांगत पूर्ण मूठ देवाच्या चरणी अर्पण करायची आहे। हा उपाय श्रद्धेने केला तर तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल। आता उद्या जर तुम्ही केला तर असे तुम्हाला 5 मंगळवार करायचे आहेत। आता कालच खूप जणींच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला सुतक आहे, आम्हाला मासिक धर्म आहे। मग तुम्ही उद्या नाही केला तर पुढच्या मंगळवारपासून तुम्ही 5 मंगळवारी कधीही करू शकता।
पण एका मंगळवारी केलं की दुसऱ्याला नाही असं नाही. एकदा सुरू केलं 5 मंगळवार कंटिन्यू करा. मध्ये काही अडचण आली तर मग ते सोडून द्यायचं आणि पुन्हा कंटिन्यू करायचं. पण असं नाही की काहीतरी काम आलं मी विसरले असं करता येणार नाही. आता हे सर्व झाल्यानंतर देवाला एक साकडं घालायचं म्हणजे एक नवस करायचा. तर देवाला काय म्हणायचं, मी ही सेवा माझी इच्छा ही आहे म्हणजे तुमची तुम्ही इच्छा सांगा. ती इच्छा सांगून म्हणायचं देवा माझी ही इच्छा आहे आणि ती इच्छा हे 5 मंगळवार होईपर्यंत पूर्ण करा किंवा मग मला नंतर लवकर अनुभव येऊ द्या. नक्की करा, नक्की करा असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. म्हणजेच आपण देवाला खूप जास्त विनंती करतोय आणि मग बघा तुमची ही इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होईल. हा उपाय 5 मंगळवारी अगदी पूर्ण श्रद्धेने करा. यानंतरचा उपाय आहे खूप प्रभावी. आता उद्या गणेश जयंती आहे आणि गणेश जयंती म्हटलं की प्रत्येक गावामधील गणपतीच्या मंदिरामध्ये खूप सगळी गर्दी होईल. तुमच्या भागामध्ये जर गणपतीचं मंदिर असेल तर तुम्हाला नक्की या ठिकाणी आवर्जून जायचं आहे. कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त जाताना 21 दुर्वांच्या काड्यांची एक जोडी आणि 21 जास्वंदीचे फूल न्या किंवा मग 3 जास्वंदीचे फूल घेऊन जा. आणि जर तुमच्याकडे जास्वंदीचे फूल नसेलच तर मग तुम्ही लाल गुलाब घेऊन गेला तरी चालेल. फक्त गुलाबाला जी काटे असतात ते काटे काढून टाकायचे आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. आणि बाप्पासाठी तुम्ही मोदक नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता किंवा पेढेसुद्धा बाप्पाला आवडतात ते घेऊन जा. आणि जागृत ठिकाणी तुम्हाला हे देवाला मनोभावे अर्पण करायचं आहे. तुमची इच्छा सांगायची आहे आणि देवाच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आणि एक महत्त्वाचं सांगते, जर तिथे खूप गर्दी जरी असेल आणि जर तुम्हाला चरणांच्या जवळ जाऊ देत असतील, बऱ्याचशा मंदिरामध्ये काय असतं की मूर्ती खूप लांब असते आणि समोरून किंवा मग बाहेरूनच दर्शन दिलं जातं. पण आमच्या इथे खूप गर्दी असते. पण जागृत देवस्थान आहे गणपतीचं, तर हे मंदिर खूप जुनं आहे. मी नक्कीच गेले तर तुम्हाला ते उद्या शेअर करेल. तर या ठिकाणी अगदी देवाच्या समोर जाऊ देतात. खूप ढकललं जातं पण थोडं स्पर्श वगैरे करू दिला जातो. तर तुम्ही काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या उजव्या कानामध्ये शक्य झालं तर तुमची इच्छा सांगायची. मी स्वतः हा उपाय अगदी क्षणोक्षणी करत असते. कोणत्याही चतुर्थीला मी हा उपाय किंवा कोणत्याही मंगळवारी करत असते. ती माझी इच्छा खरंच लवकर पूर्ण होते. काय करायचं, तुमचा उजवा हात बाप्पाच्या कानाच्या म्हणजे कानाच्या समोरून करायचा आणि मग तुम्ही जे काही सांगताय ते तुम्हाला त्यामधून बोलायचं आहे आणि तुमची ती इच्छा बाप्पाच्या उजव्या कानात सांगायची आहे. यामुळे काय होईल, तुमची इच्छा बाप्पापर्यंत डायरेक्ट पोहोच होईल. किंवा जर तुमच्या मंदिरामध्ये बाहेरच्या साईडनी किंवा मग समोर उंदीर मामाची सुद्धा खूप मोठी मूर्ती असते, तर तसं जर असेल तर मग आधी तुम्ही मंदिरामध्ये जाण्याआधीच उंदीर मामाच्या उजव्या कानामध्ये तुमची इच्छा सांगा आणि ती इच्छा डायरेक्ट बाप्पापर्यंत पोहोच होते. जर तसं नसेल तर आतमध्ये जाण्याआधी कासव असतं, त्या कासवाला तुम्ही तुमचा उजवा हात कासवाच्या पाठीवरती ठेवा आणि तुमची इच्छा बोला. कारण आपण कासवाला वाकून तर नाही बोलू शकत इच्छा, त्यामुळे फक्त स्पर्श करा आणि पटकन इच्छा सांगा. ती इच्छासुद्धा देवापर्यंत पोहोच होते. बरेचसे जण काय करता, कासवाचं सुद्धा दर्शन घेत नाहीत किंवा मग जो उंदीर मामा बाहेर असतो त्याचंसुद्धा दर्शन घेत नाही किंवा त्याला काहीच बोलत नाहीत. म्हणजे त्याला आधी मान द्यायचा असतो, तेव्हाच ते जे काही आपली इच्छा आहे ती देवापर्यंत पटकन पोहोचली जाते. त्यामुळे हा उपाय आवर्जून करा. आता अजून एक, खूप सगळ्या गणपती मंदिरांमध्ये प्रदक्षिणा घातल्या जातात. तर तुमच्याकडून आजवर एक चूक नक्की झाली असेल. गणपती बाप्पाला प्रदक्षिणा घालताना फक्त 3 प्रदक्षिणाच घालायच्या असतात. 5, 7, 11 प्रदक्षिणा घालत नाहीत. फक्त आणि फक्त 3 प्रदक्षिणा घालायच्या. नमस्कार करायचा आणि त्या ठिकाणी 5-10 मिनिटे बसायचं. म्हणजेच आपली जी इच्छा आहे ती बाप्पाच्या पटकन चरणी रुजू होते आणि मग बाप्पा आपली ती इच्छा पूर्ण करण्यास लगेच त्या दिवसापासूनच सुरुवात करतात किंवा मग ती लवकरात लवकर मनावर घेऊन पूर्ण करतात. असा यामागचा एक अर्थ. तर या पद्धतीने करा. आता ज्यांना नाही मंदिरात जाणं शक्य होणार त्यांनी घरामध्येच पूजा वगैरे केली. ज्या जागी तुम्ही बसून पूजा केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला उभं राहायचं आहे आणि स्वतःभोवतीच 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजे तुम्ही त्या बाप्पांसाठी घातलेल्या आहेत. तर भक्त हो, आपण आज ज्या काही सेवा पाहिलेल्या आहेत त्या सर्वात प्रभावी आहेत. तुम्ही नक्की उद्या करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून अशा बऱ्याचशा सेवा आहेत की ज्या तुम्हाला इथे देऊन तुम्ही त्या केल्या की लवकर फळ मिळेल. तर आपण पुढच्या त्या व्हिडिओमध्ये पाहू. विवाहासाठी किंवा मग नोकरीसाठी
खूप सगळ्या सेवा आहेत आणि जे काही व्यक्ती घरात आजारी असतात यांच्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळे उपाय आहेत. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. जर काही प्रश्न अडचणी असतील तर कमेंट्सद्वारे स्वामींना सांगा आणि माऊलींच्या आज्ञेनुसार तुम्हाला लवकरच त्यानुसार माहिती शेअर केली जाईल. तर आजची सेवा स्वामी ऐचरणी रुजू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.